हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार नुकतेच संपले आणि आईंनी हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरले होते. शेवटच्या गुरुवारी त्यांना उद्यापन करायचं होतं, पण त्या गुरुवारी नेमका माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं नगरमध्येच लग्न होतं. मग आम्ही सगळेच जण तिकडे असल्यामुळे मग घरी उद्यापन करता आलं नाही. म्हणून ह्या गुरुवारी आई म्हटले आपण ते उद्यापन करूयात. संध्याकाळी 6:15 वाजता शेजारच्या काकू आणि मामींच्या कॉलनीमधल्या 1-2 बायका येणार होत्या. मग अशा 5 सवासनींना महालक्ष्मीचं पुस्तक, केळ आणि सवा पावशर जो आपण शिरा करतो तो देऊन नैवेद्य याचं उद्यापन करणार होतो. आईंनी आज दिवसभर उपवास धरला, मग संध्याकाळी म्हटल्या उद्यापन झाल्यावरच तो सोडेल. सकाळची घरातली सगळी कामे झाली होती आणि आईंची देवपूजा करून झाली आणि बाहेरून त्यांनी थोडंसं उद्यापनासाठी लागणारं साहित्य घेऊन आलत्या. त्याच्यानंतर देवीची पूजा वगैरे मांडली आणि नंतर म्हटलं की आता मी उंबरा लेपून घेते हळदीने, कारण की आपल्याकडे काही शुभ कार्य असलं की हळदीचं लेपन उंबऱ्यावर असतंच आणि त्याच्यावर स्वस्तिक, दारावर स्वस्तिक काढतो आपण, त्याने शुभ मानतो. नेहमीपेक्षा आज ऑफिसला थोडंसं लवकर लॉग इन केलं होतं आणि जेव्हा खाली आले मधला ब्रेक झाल्यावर तेव्हा आईंची सर्व तयारी चाललेली होती. रोज रोज ऑफिसचं काम आणि ती लॅपटॉप स्क्रीन पाहून थोडंसं मन थकतंच. मग आईंचं असं वेगळं काहीतरी करत असल्या की परत एनर्जी येते, कामाला परत उत्साह येतो आणि मी परत त्या ब्रेकनंतर फ्रेशच असते. तर ही सगळी आईची तयारी झाल्यावर दारावर वगैरे स्वस्तिक आईंनी काढलं आणि नंतर संध्याकाळी त्या महालक्ष्मीची पूजा वाचणार होत्या, शेवटची कथा. मग तेव्हा पण म्हटलं की मी आज आवर्जून ऐकायला येईल. महालक्ष्मीची कथा वाचून झाली, आरती सुद्धा केली आणि 5-5:30 झाले होते. म्हटलं बायका यायला आणखी टाईम आहे आणि महेश भाऊजी पण घरी होते, तर म्हटले चला आपण थोडंसं चालून येऊयात. तर आम्ही राहतो तिथून थोडंसं जवळच, प्लॉटिंग झालं आहे फक्त, अजून घरं वगैरे बांधली गेली नाहीत एवढी जास्त, आणि चालण्याला खूप मस्त जागा आहे तिकडं, शेती वगैरे सुद्धा आहे. तर मग म्हटलं चला तिकडेच जाऊयात, निवांत चालून येऊयात. आणि सगळ्या लेननी एकदा एकदा चालून आल्यावर शेवटच्या लेनला थोडंसं निवांत बसतो सगळेच जण. तर नेत्राला पण आज तिकडं नेलं होतं. चालून घरी आलो आणि मग उद्यापनासाठी जो प्रसाद बनवायचा होता तो बनवायला घेतला. एरवी आपण रोज जेव्हा शिरा बनवतो नाश्त्यासाठी, त्यापेक्षा सत्यनारायण पूजेचा किंवा कुठेही देवाच्या तिथे जो शिरा वाटला जातो तो मला सगळ्यात जास्त आवडतो, कारण त्याची चव काहीतरी वेगळीच असते. तर म्हटलं चला तसंच काहीतरी स्पेशल शिरा आज बनवूयात उद्यापनासाठीच. तर मग एकीकडे रवा परतवून घेतला, त्याच्यात काजू आणि बदाम ते बारीक बारीक तुकडे करून टाकले आणि मनुके तसेच टाकले आणि दुसऱ्या बाजूला दूध, पाणी आणि साखर हे थोडंसं गरम करून घेतलं, कोमट किंवा उकळून घेतलं तरी चालेल. आणि मग ते त्या शिऱ्यामध्ये जो रवा परतवून घेतला होता त्याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं शिजून दिलं. सगळ्यात शेवटी सगळं शिजत आल्यावर सगळ्यात शेवटी मग केळीचे काप करून टाकले आणि तोपर्यंत मग बायका आल्याच होत्या.
तर हा होता अधूनमधूनचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.